एका हत्तीणीसाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हळहळला. तिच्या निरोपाच्या वेळी सगळे भावूक झाले, अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 3 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील जैन मठात हे चित्र दिसले. गेल्या 30 वर्षांपासून या मठात वास्तव्याला असलेली माधुरी उर्फ महादेवी ही हत्तीण नुकतीच गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनच्या वंतारा या प्राणी संगोपन केंद्रात पाठवण्यात आली. या निर्णयामुळे कोल्हापूरकरांच्या भावना अनावर झाल्या. या हत्तीणाला आपल्याजवळ ठेवण्यासाठी स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले, अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता ही हत्तीण जामनगरला गेल्यावर स्थानिकांनी थेट रिलायन्स जिओवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरमध्ये सध्या #बॉयकॉट जिओ हा ट्रेंड जोरात सुरू आहे. पण या हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एवढे भावूक का झाले? जैन समाजाच्या या आंदोलनामागे काय कारण आहे? या हत्तीणेचे इतके महत्त्व का आहे? आणि यातून राजकारण कसे साधले जाऊ शकते? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी किरण आणि तुम्ही बघताय आदर मराठीचा. सगळ्यात आधी महादेवी हत्तीण आणि #बॉयकॉट जिओ ट्रेंड याबद्दल बोलूया. महादेवीला वंतारा केंद्रात पाठवण्याच्या निर्णयाविरोधात नांदणीच्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. नांदणी गावातील सुमारे 7,000 लोकांनी आपल्या जिओ सिम कार्डचा त्याग करून त्यांचे मोबाईल नंबर एअरटेलवर पोर्ट केले. हा निषेध म्हणजे गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होता. महादेवी आमच्या घरची लेक आहे, तिला परत आणा, अशी मागणी करत गावकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला. केवळ नांदणीच नव्हे, तर संपूर्ण शिरोळ तालुक्यातील लोकांनी आपले जिओ सिम कार्ड इतर कंपन्यांच्या सिम कार्डवर पोर्ट करण्यास सुरुवात केली. गेल्या 3 दिवसांत सोशल मीडियावर #सेव्हमहादेवी आणि #बॉयकॉट जिओ हे तुफान ट्रेंड झाले. नांदणीच्या ग्रामस्थांनी केवळ जिओ सिमच नव्हे, तर रिलायन्सच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा मुद्दा येत्या काही दिवसांत आणखी तापण्याची शक्यता आहे. महादेवी हत्तीणीसाठी जैन मठाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जर ही हत्तीण जैन समाजासाठी इतकी महत्त्वाची आहे, तर त्यामागचं कारण काय? कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी हे छोटंसं गाव आहे, ज्याला तब्बल 1300 वर्षांचा धार्मिक इतिहास आहे. या गावात दिगंबर जैन परंपरेतील भट्टारक स्वामींचा मठ आहे, जो महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील 748 गावांतील जैन समाजाचा केंद्रबिंदू आहे. मुघल बादशाह अकबराने या मठाला सर्वप्रथम हत्ती भेट दिल्याचा उल्लेख आहे आणि तेव्हापासून येथे हत्ती पाळण्याची परंपरा सुरू झाली. महादेवी ही हत्तीण 35 वर्षांपूर्वी कर्नाटकच्या जंगलातून या मठात आणली गेली, तेव्हा तिचे वय अवघे 6 वर्षे होते. गेल्या 3.5 दशकांपासून ती या मठात वास्तव्यास होती. जैन परंपरेत हत्ती हे शांती, शक्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. महादेवी ही मठासाठी केवळ एक प्राणी नव्हती, तर तिला पवित्र व्यक्तीप्रमाणे मान दिले जायचे. धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुकींमध्ये तिची उपस्थिती शुभ मानली जायची. अनेक भक्त तिला महादेवीजी म्हणून आदराने संबोधत. ती या जैन समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचा अविभाज्य भाग होती. स्थानिकांच्या मते महादेवी ही हत्तीण नांदणीच्या जैन मठाच्या वारशाचे प्रतीक बनली होती. हा मठ शतकानुशतके या भागात प्रभावशाली राहिला आहे. 25 जुलै 2025 रोजी सुमारे 7,000 जैन धर्मीय आणि नांदणीच्या ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला, ज्यामध्ये त्यांनी महादेवीने जैन मठातच राहावे अशी मागणी केली. या हत्तीणेचे जैन समाजासाठी भावनिक आणि धार्मिक महत्त्व आहे, असे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते. या मागणीसाठी जैन समुदायाने गावात बंद पाळला. आम्ही महादेवी देणार नाही, ती आमची आहे, आम्ही तिच्या अस्तित्वासाठी लढू, असे बॅनर गावात ठिकठिकाणी झळकले. महादेवीला मठात ठेवण्यासाठी मठाचे सदस्य, स्थानिक राजकारणी आणि सर्वधर्मीय नागरिकांसह समुदायाचे नेते एकत्र आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ आणि कर्नाटक सीमेवरील भागात जैन धर्मीयांचे पूर्वीपासून वास्तव्य आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 4% लोक जैन धर्मीय आहेत, ज्यामुळे कोल्हापूर हे देशातील सर्वाधिक जैन लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानले जाते. जैन समुदायाचा स्थानिक भागात लक्षणीय प्रभाव आहे. मराठा आणि ओबीसी समुदायाच्या तुलनेत त्यांची संख्या कमी असली तरी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. विशेषतः इचलकरंजी, जयसिंगपूर आणि शाहूवाडी यांसारख्या शहरामध्ये व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. हा समुदाय सधन असल्याने शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक ट्रस्ट यांना निधी देण्याची त्यांची क्षमता आहे. यामुळे या भागात जैन समाजाची सॉफ्ट पॉवर असल्याचे मानले जाते. जैन समाज नेहमीच श्रद्धा आणि वारशाच्या मुद्द्यांवर एकत्र येतो, त्यामुळे त्यांच्याकडे स्थानिक निवडणुकीत प्रभाव टाकण्याची ताकद आहे. यावेळी महादेवी हत्तीणेच्या मुद्द्याने हा समाज एकवटला आहे. जो राजकीय नेता हा मुद्दा उचलेल त्याला जैन समाजाचा पाठिंबा मिळू शकतो,
आणि तो येत्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो. कोल्हापूरच्या या भागात जैन समाज प्रभावशाली आहे आणि येथे नेहमीच जैन विरुद्ध मराठा असे राजकीय समीकरण रंगत आले आहे. सध्या शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे जैन समाजातून येतात. शिरोळ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, जिथे धैर्यशील माने खासदार आहेत. माने हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जैन नेते राजू शेट्टी यांचा 2019च्या निवडणुकीत पराभव केला होता. राजू शेट्टी यांचा पराभव झाला असला तरी त्यांची या भागात ताकद कायम आहे. येत्या रविवारी 3 ऑगस्ट 2025 शेट्टी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहेत. यापूर्वी त्यांनी महादेवी हत्तीनेसाठी मूक मोर्चा काढला होता. दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी महादेवीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे, तर खासदार धैर्यशील माने यांनी हा मुद्दा संसदेत मांडण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन सर्व जातींचे नेते या मुद्द्याला हात घालून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कोल्हापुरात सध्या ज्याप्रमाणे महादेवी हत्तीनेचा मुद्दा गाजतोय, तसाच 11 वर्षांपूर्वी सुंदर हत्तीचा मुद्दा प्रचंड गाजला होता. 1999 साली आसाममध्ये जन्मलेल्या सुंदर हत्तीला 2002 मध्ये कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिरात दान देण्यात आले होते. या हत्तीला आणण्यात तत्कालीन आमदार विनय कोरे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी हा हत्ती बिहारमधील सुलतानगंज येथून विकत घेतला होता. पण काही वर्षांनी प्राणीमित्र संघटनेने ज्योतिबा मंदिरात हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार करत त्याची मुक्तता करून प्राणी संग्रहालयात पाठवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. एप्रिल 2017 मध्ये उच्च न्यायालयाने सुंदर हत्तीची सुटका करण्याचे आदेश दिले. तेव्हा विनय कोरे यांनी हे आदेश रोखण्यासाठी अपील दाखल केले, पण न्यायालयाने ते फेटाळले. त्यानंतर सुंदर हत्तीला कर्नाटकातील बनासकांठा पार्कमध्ये पाठवण्यात आले, जिथे 2022 साली त्याचे निधन झाले. सुंदर हत्ती हा ज्योतिबा मंदिराच्या पालखीचा मानकरी होता. ज्योतिबा मंदिर हे मराठा आणि कुणबी समाजाचे कुलदैवत मानले जाते आणि त्याचे या समुदायात विशेष महत्त्व आहे. विनय कोरे, जे लिंगायत समाजातून येतात, यांचे ज्योतिबा मंदिराशी जवळचे नाते आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी मंदिराला अनेकदा भेटी दिल्या आहेत. कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला मराठा आणि कुणबी समाजाचा चांगला पाठिंबा आहे. 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोरे यांनी शिवसेनेचे मराठा उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव केला. 2014 मध्ये त्यांना 53% मते मिळाली, तर 2019 मध्ये त्यांनी 58% मतांवर मताधिक्य वाढवले. कोरे हे ओबीसी असले तरी त्यांनी मराठा प्राबल्य असलेल्या मतदारसंघात मराठा उमेदवाराला पराभूत केले आहे. आता महादेवी हत्तीनेच्या मुद्द्यावरून राजकीय नेते जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न करत आहेत. जैन समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी हा मुद्दा उपयुक्त ठरू शकतो असे नेत्यांना वाटते. त्यामुळे महादेवी हत्तीनेचा मुद्दा सध्या कोल्हापुरात चांगलाच गाजतोय. पुढे काय होईल? महादेवीला परत आणले जाईल का? आणि यावरून राजकारण आणखी रंगेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आदर मराठीचा चॅनलला सबस्क्राईब करा.